नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो सत्य कळाल्यानंतर पार्थला खूपच त्रास होत असतो आणि तो आता काव्याला विचारतो की मला एकदा सांगाल का की माझं काय चुकलं ते. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे धक्क्यानेच बघते. तर पार्थ पुढे तिला म्हणतो की मला मान्य आहे की मी तुमच्या स्वप्नातला राजकुमार नसेन, पण तसं सुद्धा माझ्याही स्वप्नातली राजकुमारी वेगळी होतीच ना. अहो काव्या, मी शपथ घेऊन सांगतो की ज्या दिवशी आपलं लग्न झालं ना, त्यानंतर माझी नजर दुसरीकडे वळलीच नाही. मला दुसऱ्या कोणाचीही भाषा कळली नाही. वसू आत्याशी, आईशी आणि स्वतःशी सुद्धा भांडलो मी, फक्त तुमची बाजू घेऊन. आणि तुम्ही तर मलाच बाजूला करत आहे. असं तो आता बोलत असताना काव्याला मात्र खूपच त्रास होऊ लागतो. तर पार्थ पुढे म्हणतो की एकीकडे ना मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स फाईल करायला सांगत होतात. काव्या, एक माणूस म्हणून, मित्र म्हणून जेवढे काही होईल ना तेवढं मी माझ्याकडून तुमच्यासाठी केलं, पण बहुतेक मीच कुठेतरी कमी पडलो असणार आहे. म्हणूनच तुम्हाला माझ्याबद्दल तिरस्कार वाटतो, पण तुम्ही आवडता मला काव्या. असं तो आता तिच्या नजरेत बघूनच बोलतो. तर तेव्हा आता काव्याच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. तर पार्थ परत म्हणतो की काव्या, तुम्ही मला मनापासून आवडता. कधीपासून आवडता ना हे मला सुद्धा कळालं नाही. हे लग्न टिकावं म्हणून मी सगळं काही केलं हो काव्या. मी असा नव्हतो काव्या, आणि मी आधी ना असं बोलायचो सुद्धा नाही. पण मी ना माझी स्वतःची दुःख बाजूला ठेवून तुमच्यासाठी जगायला शिकलो. तुम्हाला हसवणं ही माझी गरज केव्हा बनली ना हे माझं मलाच कळालं नाही. आधी ना मी इतका बोलायचो सुद्धा नाही, पण तुम्हाला एकटं वाटू नये, तुम्हाला बोर वाटू नये, तुम्हाला वाईट आठवणी येऊ नयेत म्हणून सतत बोलत राहिलो, उगाचच मस्करी करत राहिलो. हे सगळं करत असताना मी कधी बदललो माझं मलाच माहिती नाही. असं तो बोलत असताना आता काव्याच्या डोळ्यामधून मात्र पाणी येऊ लागतं आणि ती अजूनपर्यंत सुद्धा शांतच असते. तर आता पार्थ पुढे तिला म्हणतो की काव्या, नवरा म्हणून तुम्हाला सुखात ठेवणं ही माझी जबाबदारी मानतो मी. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेन. आणि जर का तुम्हाला मीच त्रास वाटत असेल तर मी तुम्हाला शब्द देतो, यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही. असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्याचे डोळेच मोठे होतात आणि तिच्या भोवतीने तर जगच फिरू लागतं. आणि आता मात्र तिला पार्थच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झालेली असते. तर त्यानंतर आता पार्थ आपला चष्मा काढतो आणि डोळ्यामध्ये पाणी घेऊनच तिथून निघून जातो. तर तेव्हा आता काव्याला परत त्याचे शब्द आठवू लागतात आणि ती धक्क्यातच असते. पार्थ म्हणालेला असतो की नवरा म्हणून तुम्हाला सुखात ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेन. आणि जर का तुम्हाला मीच त्रास वाटत असेल ना तर मी शब्द देतो, यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही. असं सर्व काही तिला आठवत असतं आणि तिला खूपच सारा त्रास होत असतो. तर आता दुसरीकडे नंदिनीच्या बाबतीत सुद्धा सेम पार्थसारखीच परिस्थिती झालेली असते आणि गुरुजींनी सांगितल्यानंतर ती आता तिच्या रूममध्ये येते आणि आता तिला गुरुजींचे शब्द आठवत असतात. गुरुजी म्हणालेले असतात की यावेळेस तू जे ठरवलेलं आहेस ना ते करून मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर ज्याने तुला बांधून ठेवलेलं आहे. तर आता नंदिनी बोलू लागते, म्हणते की गुरुजी म्हणाले आहेत या सगळ्यामधून मोकळी हो. आणि खरंच मोकळी होऊ का मी, असं म्हणून ती रडूच लागते. जी घडी इतक्या दिवस बसवण्याचा प्रयत्न करत होते ती विस्कटून टाकू, विस्कटते मी, सगळंच्या सगळं विस्कटून टाकते, असं म्हणून तिनेच घड्या घातलेल्या ती सगळं काही विस्कटू लागते. आणि काहीच नको, सगळ्याच्या सगळं संपवलेलं बरं. असं एका बाजूने सावरण्याचा किती प्रयत्न करू मी, त्यापेक्षा सगळं काही विस्कटलेलं बरं, सगळं संपवलेलं बरं, असं म्हणून ती परत सगळे कपडे विस्कटू लागते आणि जोरजोराने रडत असते. आणि त्यानंतर आता ती डोळे पुसत असताना तिचं लक्ष तिच्याच लग्नाच्या फोटो फ्रेमकडे जातं आणि नंदिनी आता धावत त्या फोटो फ्रेमकडे जाते आणि ती फोटो फ्रेम पालती करून ठेवून टाकते आणि परत ती जोरजोराने रडत असते. आणि त्यानंतर ती आता देवाला हात जोडते आणि थोडीशी शांत होते आणि परत जाऊन ती आपला मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर ती सुद्धा आता काव्यासारखंच वकिलांना फोन लावते आणि त्यांना सांगते की मी नंदिनी धनंजय मोहिते बोलते आणि मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि मित्रांनो, आता ती सुद्धा अगदी काव्यासारखंच इकडे जीवाबरोबर डिवोर्स घेण्याचा निर्णय घेते. तर मित्रांनो, आता इकडे काव्या अजूनसुद्धा धक्क्यातच असते आणि आता तिला जीवाऐवजी पार्थसोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात.
जेव्हा पार्थने तिला गजरा दिलेला असतो तो क्षण आता तिला आठवतो आणि त्यानंतर पार्थ तिला घास भरवत असतो तो क्षणसुद्धा तिला आठवतो आणि त्यानंतर तिने जेव्हा कडुलिंबाची पानं खाल्लेली असतात आणि तेव्हा पार्थ तिच्यासाठी गोड खीर घेऊन आलेला असतो तो क्षण आता तिला आठवतो आणि त्यानंतर पार्थ तिला म्हणालेला असतो की आय नो मला तुम्हाला मी मित्र म्हणून नको आहे पण मी आहे हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर तो तिच्यासाठीच वसुंधराच्या अंगावरती गेलेला असतो आणि तिला म्हणालेला असतो की इनफ काव्याने जे काही करायचं आहे ना ते त्यांचं त्यांना करू देत आणि त्यांच्या निर्णयाला ना माझा पाठिंबा आहे आणि मुख्य म्हणजे माझा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यानंतर जेव्हा तो तिच्या क्लासच्या बाहेर आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की 1 मिनिट काव्या मला जे काही बोलायचं आहे ते ऐकून तरी घ्या तर तेव्हा काव्या त्याच्यावरती भडकलेली असते म्हणते की मला काही एक ऐकायचं नाही हो तुमचं तर त्यानंतर पार्थने तिच्यासमोर तिचीच ID धरलेली असते आणि तेव्हा काव्या शांत झालेली असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की बेडच्या शेजारी पडलेलं होतं धूळ खात ते रुमालानं पुसलेलं आहे म्हटलं तुम्हाला इथं गरज लागेल म्हणून घेऊन आलेलो आहे मी आणि ते सुद्धा माझी कामं अर्धवट सोडून असं त्यानं सांगितलेलं असतं आणि ती ID तिच्या हातामध्ये दिलेली असते तो क्षण आता तिला आठवत असतो आणि त्यानंतर त्याने सर्व काही समजून घेतलेलं असतं आणि तो तिला म्हणत असतो की ठीक आहे बालिके तुम्ही तुमचा धर्म पाळा आम्ही आमचा धर्म पाळू तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही तुमचा मैत्रीचा हात पुढे करा आम्ही आमचं असंच वागत राहू आणि त्यानंतर आता त्या दिवशी रात्री पार्थ दरवाजाच्या बाहेर बसूनच बोलत असतो आणि तिला सांगत असतो की मी तसा उरलेलोच नाही जसा लग्नाच्या पहिल्या दिवशी होतो आता मी खूप पुढे निघून आलेलो आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा 1 पाऊल पुढे याल तो क्षण सुद्धा तिला आठवतो आणि आता तिला खूपच त्रास होत असतो तर आता तुमच्या मनामध्ये ज्या जखमा झालेल्या आहेत ना त्याबद्दल तुम्ही माझ्याकडे व्यक्त होत नाही पण किमान या असल्या जखमा तरी करून घेऊ नका काल रात्री तुमच्या हाताला मलम लावताना मलाच त्रास होत असता असं त्याने सांगितलेलं असतं आणि आदल्या दिवशी रात्री तिच्या हातावरती पार्थने मलम लावलेलं असतं तो क्षण आता काव्याला आठवत असतो आणि त्यानंतर पार्थने तिच्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणलेलं असतं तर तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते की छान झालं हे टेस्टला तर तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की हो छान तर होणारच ना कोणी बनवलेलं आहे माहिती आहे ना तुम्हाला हा क्षणसुद्धा तिला आता आठवतो आणि त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी काव्याचा पदर थोडासा खाली गेलेला असतो तर तेव्हा पार्थनेच तो पदर स्वतःच्या हाताने वरती केलेला असतो तो क्षण आठवतो आणि त्यावेळेसच पार्थ तिला म्हणालेला असतो की तुमचं माहिती नाही पण प्रदक्षिणा काढताना देवाकडे मी तुम्हाला 7 जन्म मागून घेतलेला आहे आणि त्यानंतर आत्ताचाच घडलेला क्षण तिला आठवू लागतो पार्थ तिला म्हणालेला असतो की एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगत होतो आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स केस फाईल करायला सांगत होतात तुम्हाला त्रास होऊ नये ना तर मी वाटेल ते करेन आणि जर तुम्हाला मीच त्रास वाटत असेल ना तर मी तुम्हाला शब्द देतो यापुढे ना तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा अजिबात त्रास होणार नाही असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो तो क्षण आता तिला आठवतो आणि त्यानंतर आता काव्या लगेचच आपला मोबाईल हातामध्ये घेते आणि त्या मोबाईलवरून लगेचच ती पार्थला फोन लावते तर तेव्हा पार्थचा फोन मात्र नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं सांगू लागतं आणि त्यानंतर ती परत पार्थला फोन ट्राय करते तर पार्थचा फोन परतसुद्धा लागतच नाही आणि आता ती पार्थसाठी व्हॉइस नोट तयार करू लागते आणि ती व्हॉइस नोटमध्ये म्हणते की पार्थ हे बघा तुम्ही ऐका माझं आपण ना बसून शांतपणे बोलूयात मला ना तुमची फक्त 5 मिनिटं द्या मी काय म्हणते ना ते शांतपणाने एकदा ऐकून घ्या हे बघा मला मान्य आहे मीच बोलवलं होतं त्या वकिलांना पण ते तसं नाही आहे असं ती अडकळतच बोलत असते आणि पुढं म्हणते की मी सांगते ना तुम्हाला मी एक्सप्लेन करते ना तुम्हाला आणि सगळं काही सांगते आणि ही व्हॉइस नोट मिळाल्या ना मला कॉल करा पार्थ बोलायचं आहे मला तुमच्याशी प्लीज असं सर्व काही बोलून ती आता व्हॉइस नोट सेंड करते आणि तिला प्रचंड असा त्रास होत असतो तर त्यानंतर आता इकडे मानिनी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते तर तेव्हा जीवा तिथं येतो आणि तिच्याकडे बघून काही न बोलता परत चाललेला असतो तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि विचारते अरे काय रे आज इकडे कुठे वाट चुकली तर तेव्हा जीवा तिला सांगतो की अगं नाही आज ना वाट जरा ठरवून चुकवलेली आहे
म्हटलं तुला येऊन भेटावं, तुझ्याशी बोलावं. तर तेव्हा मानिनी त्याच्याकडे बघून हसूच लागते आणि म्हणते की अरे जीवा, किती नाटकीपणा रे. कळतंय मला. अरे ज्या अर्थी तू इथपर्यंत आलेला आहेस ना, त्या अर्थी तू तुझ्या बायकोला शोधत आहेस, बरोबर आहे ना? तर तेव्हा आता जीवा हसू लागतो आणि तिला म्हणतो की अगं आई, तुला का आणि सगळं कसं काय कळतं गं? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अरे कारण ना, मी आई आहे तुझी, म्हणून मला कळतं. आणि ज्या अर्थी तू स्वयंपाकघरामध्ये आलेला आहेस ना, त्या अर्थी तुझी बायको घरामध्ये कुठेसुद्धा नाही, खरं आहे ना? तर त्यावरती जीवा तिला हो असं सांगतो. तर मानिनी आता त्याला विचारते की कुठे गेलेली आहे ती, तुला काही सांगून गेलेली आहे का? तर तेव्हा जीवा तिला नाही असं म्हणतो आणि त्यानंतर मानिनीने त्याच्याकडे बघितल्यानंतर बोलतो की अगं आई, आय मीन ना, आहे असेल इथे कुठेतरी, काहीतरी महत्त्वाचं काम असेल, गेली असेल कुठेतरी. पण ठीक आहे, ते असू देत ना. आता जर वाट चुकलेलीच आहे ना, तर मग मी तुझ्याशी बोलतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की हां बोला. तर जीवा जरासं अडखळू लागतो आणि म्हणतो की अगं आई, असं काही विशेष काही नाही, जनरल आपलं इकडचं तिकडचं काहीतरी. तर तेव्हा मानिनी परत त्याला म्हणते की बोल ना, असं म्हणून ती त्याच्याकडेच बघत असते. आणि आता जीवा तिच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो की मला फक्त ना तुला जस्ट एक विचारायचं होतं, म्हणजे जेव्हा तू ना माझ्या वयाची असशील ना, तेव्हा तुझ्याकडूनही काही चुका झाल्या असतीलच ना? असं तो आता विचारत असताना मानिनी थोडीशी सिरियसच होते आणि सांगते की हो झालेल्या आहेत ना, पण ना मी घोड चुका केलेल्या नाहीत तुमच्यासारख्या, असं ती आता त्याच्याकडे बघूनच बोलते. तर तेव्हा जेव्हा एकदमच शांत होतो. तर तेव्हा मानिनी पुढे त्याला म्हणते की आणि ज्या अर्थी तू हे विचारत आहेस ना, त्या अर्थी काहीतरी झालेलं आहे. तर तेव्हा जीवा अगं नाही नाही असं म्हणत असतो. तर मानिनी त्याला म्हणते की अरे बोल जीवा, काय गोंधळ घातलेला आहेस? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अगं काही नाही, मी खरंच काही गोंधळ घातलेला नाही आणि मी कशाला काय गोंधळ घालणार आहे? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे जीवा, आईला तू हे सांगत आहेस. अरे मला तुझ्या डोळ्यात दिसत आहे. एरवी तू असं काही विचारत नाहीस की नाही? ज्या अर्थी तू विचारत आहेस ना, त्या अर्थी काहीतरी झालेलं आहे. आणि आता प्लीज लपवाछपवी प्लीज करू नकोस, कारण ना दिवसभर माझ्या डोक्यामध्ये तेच घुमत राहील. सांग मला सरळ काय झालेलं आहे ते बोल. तर तेव्हा आता जीवा मी सांगतो असं म्हणू लागतो. आणि त्याआधी ना पहिली गोष्ट म्हणजे मी काहीसुद्धा गोंधळ घातलेला नाही आहे आणि जो आहे ना तो निस्तरायचा प्रयत्न करत आहे. तर तेव्हा मानिनी म्हणजे काय असं त्याला विचारते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की मी ना जस्ट तुला एक विचारत आहे, म्हणजे जर समजा तुझ्याकडून असं कधी झालेलं आहे का की एकीकडे तू भाजीला फोडणी द्यायला ठेवलेला आहेस, पॅन ठेवलेला आहेस गॅसवरती आणि दुसऱ्या गॅसवर ना डाळ शिजायला कुकरही लावलेला आहेस, म्हणजे ना दोन्ही कामं एकाच वेळी होतील या अर्थाने. केलेस का असं कधी तू, असं तो तिला विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला सांगते हो केलंय ना, मग काय? तर आता जीवा तिला म्हणतो की मग हे करत असताना असं कधी झालेलं आहे का की डाळ पूर्ण शिजेपर्यंत भाजी करपून गेलेली आहे? असं त्यानं विचारल्यानंतर आता मानिनी मात्र थक्क होऊनच त्याच्याकडे बघू लागते. तर आता दुसरीकडे इकडे मोहितेंच्या घरी धनंजय जेव्हा घरी येतो आणि तो थकूनच सोफ्यावरती बसतो, तर तेव्हा काव्या एकदम धावतच जाऊन अगदी लहान मुलीप्रमाणे त्याच्याजवळ बसते आणि त्याला मिठीच मारते आणि त्याच्या कुशीत शिरून ती जोराने रडू लागते. तर तेव्हा धनंजयसुद्धा रडत असतो आणि आता तो तिला सावरू लागतो. तर काव्या त्याला म्हणते की सॉरी बाबा, खरंच सॉरी बाबा. तर तेव्हा धनंजयसुद्धा रडत रडत ठीक आहे असं तिला म्हणतो. तर काव्या त्याला म्हणते की असे निघून गेलात तुम्ही न सांगता, संध्याकाळ झाली तरीसुद्धा परत आला नाहीत, एकटं एकटं वाटत होतं मला घरामध्ये, असं ती रडत रडतच सांगत असते. आणि बाबा माझ्या अशा वागण्यामुळे मी आयुष्यातसुद्धा एकटीच पडेन का हो, असं तिने विचारल्यानंतर मात्र आता धनंजय धक्क्यानेच तिच्याकडे बघतो. तर काव्या म्हणते की सतत चिडचिड होते हो माझी, आणि आता मामा मामीसुद्धा निघून गेले, तिकडे ना आपल्या ताईवर सुद्धा खूप चिडते मी. आत्ता ना मगाशी अनिशासुद्धा निघून गेली, मला म्हणाली क्लास सुटला ना की मी येईन परत, पण ती सुद्धा नाही आली आणि तिचं पण बरोबरच आहे म्हणा, कोण अशा या माझ्यासारख्या चिडक्या मुलीबरोबर राहील. आणि म्हणते की बाबा इतकी वाईट आहे का मी? तर तेव्हा धनंजय तिच्याकडे बघतो. तर काव्या परत त्याला विचारते सांगा ना बाबा, इतकी वाईट आहे का मी आणि खरंच एकटी पडेन का हो बाबा मी? तर तेव्हा धनंजय आता परत तिला आपल्या जवळ घेतो आणि नाही असं म्हणून तिला सावरू लागतो.
आणि म्हणतो की अगं वेडी आहेस का तू? तर आता इकडे मानिनी जीवाला म्हणते की एका वेळी 2 पदार्थ केले ना तर स्वयंपाकघरामध्ये फारसा गोंधळ होत नाही. पण स्वयंपाकघरामधलं वेगळं आणि प्रत्यक्ष आयुष्यामधलं वेगळं. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ना एका वेळी जर 2 गोष्टी करायला गेलास ना तर ना एक गोष्ट बिघडू शकते आणि जी नाजूक आहे ना ती तर नक्कीच बिघडते. आणि पुढं सांगते की हे बघ जीवा, जुनी जाणती माणसं असं म्हणतात की संकट येताना ना एकटी येत नाहीत. त्यामुळे तुझ्या आयुष्यात ना एका वेळेला भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतील तर ना आधी एकावरती फोकस कर आणि ना नेहमी लक्षात ठेव तुझ्या आजूबाजूला ना आपली माणसं आहेत, त्यांच्याशी बोलायचं. मी आहे, तुझे बाबा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आता तुझ्यापाशी नंदिनी आहे, तिच्याशी बोल असं तिने सांगितल्यानंतर आता जीवा मात्र हळवा होतो आणि मानिनीला आपल्या जवळ घेतो आणि मनातल्या मनात म्हणू लागतो की काय सांगू आणि कसं बोलू, तिच्याचबद्दल तर आहे ना सगळं. तर आता इकडे सुद्धा धनंजय काव्याला समजून सांगत असतो. तिला म्हणतो की तू जे वागतेयस ना, जे बोलतेयस ना त्याला ना आपला मुद्दा न सोडण्याचा पाणीदारपणा म्हणतात. भांडकुदळी काय म्हणतेस तू स्वतःला? आणि हा बाणा तुझ्यात कोणाकडून आलेला आहे माहिती आहे का तुला? तर तेव्हा काव्या त्याला कोणाकडून असं विचारते. तर तेव्हा धनंजय थोडासा हसतो आणि तिला म्हणतो की तो तर माझ्याकडून आलेला आहे. तर तेव्हा आता काव्या त्याला विचारते की मग बाबा आपल्यासारख्यांनी काय करायचं? म्हणजे ना आपल्यातला हा बाणेदारपणा समोरच्याला ना भांडकुदळेपणा वाटतो. मग काय करायचं आपण? शब्दाला शब्द लागून वाद होतात, भांडणं होतात, चिडचिड होते आणि मग नंतर मला असं वाटतं की मी चुकीची वागलेली आहे का? आणि आता तर ना असं वाटायला लागलेलं आहे की या चिडचिडेमुळे मी एकटी पडेन का बाबा? आणि सांगा ना बाबा, असं खरंच होईल का? मी एकटी पडेन का? असं ती म्हणत असते. तर तेव्हा धनंजय नाही नाही असंच म्हणत असतो आणि असं होता कामा नये आणि आपल्यासारख्या माणसांना ना एकटं वाटू नये म्हणून एक शक्कल लढवायची असते. तर तेव्हा काव्या म्हणजे नक्की काय करायचं असं विचारते. तर तेव्हा धनंजय सांगू लागतो की आधी ना आपल्यासारखा गरम डोक्याचा आणि आपल्यासारखा हट्टी माणूस कधीच शोधायचा नाही. शांत, डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर असणारा माणूस शोधायचा आणि एकदा का तो सापडला ना मग कधीच सोडायचं नाही त्याला, असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्या मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघते. कारण आत्ताच तिच्या चुकीमुळे पार्थ तिला सोडून गेलेला असतो आणि पार्थ अगदीच आत्ताच तिच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणेच असतो. तर धनंजय पुढे तिला म्हणतो की अगं खरंच सांगत आहे मी, अगं तुझी आई तशी आहे, शांत, डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर असणारी. म्हणूनच तर आमचा संसार नाही इतकी वर्ष चालला. तुझंही होईलच बाळा. तर तेव्हा काव्या माझाही संसार होईल कशावरून असं त्याला विचारते. तर तेव्हा धनंजय आता हसतो आणि तिला म्हणतो की कारण ना पार्थराव तसे आहेत, शांत, डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर असेच आहेत ते. आणि हो, हातामध्ये ना तुझ्या आवडती पेस्ट्रीसुद्धा आहे. असं त्याने बोलल्यानंतर काव्या मात्र आता धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. कारण आत्ताच तिने पार्थला मात्र गमावलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो आता धनंजयने समजावून सांगितल्यानंतर काव्या चक्क परत आपल्या घरी येते आणि तेव्हा सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर पार्थ मित्रांनो आता रागाला येतो आणि म्हणतो की मला भूक नाही आहे, मी नंतर जेवतो, असं म्हणून तो भरल्या ताटावरून उठूनच जातो. तर त्यानंतर मानिनी आता काव्याला विचारते की तुझं आणि पार्थचं काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे ना? तर तेव्हा काव्या मात्र काही न बोलता शांतच असते. तर मित्रांनो आता दुसरीकडे चक्क नंदिनीने डिवोर्सचे पेपर्स तयार करून आणलेले असतात आणि ती आता ते डिवोर्सचे पेपर्स आपल्या पर्समधून काढते आणि जीवासमोर धरते. तर ते पेपर्स बघितल्यानंतर जीवाला मोठा धक्काच बसतो. आणि मित्रांनो सेम इकडे दुसरीकडे पार्थने सुद्धा डिवोर्सचे पेपर तयार करून आणलेले असतात आणि तो सुद्धा आता त्यांच्या खोलीमध्ये ते पेपर्स काढतो आणि तो काव्यासमोर धरतो. तर ते पेपर्स बघितल्यानंतर काव्याला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि इकडे जीवाला सुद्धा मोठाच धक्का बसलेला असतो. आणि मित्रांनो आता जीवाला सुद्धा डिवोर्स पाहिजे असतो आणि काव्याला सुद्धा डिवोर्स पाहिजे असतो आणि त्यासाठीच त्यांनी हे सर्व केलेलं असतं. पण आता मात्र हे डिवोर्सचे पेपर्स बघितल्यानंतर त्या दोघांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्या दोघांना सुद्धा आता हा डिवोर्स नको असतो. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.